नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म लागतात. कोणाचं वाक्य हे? महान विश्वप्रवक्ते संजय राऊत यांचं. आणि संजय राऊतांची काय ख्याती आहे? ते अधिकृतरित्या शिवसेनेचे राज्यसभेत खासदार असले तरी ते आहेत मात्र शरद पवारांचेच प्रवक्ते. त्यांनी शरद पवारांची एक मॅरेथॉन मुलाखत सामनामध्ये छापली होती आणि हे त्यांचं वाक्य आहे की शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म लागतात. मला वाटतं हे संजय राऊतांनी स्वतःचंच आत्मपरीक्षण करून समोर आणलेला मुद्दा आहे. आत्ता परिस्थिती अशी आहे, शरद पवार हे एकनाथ शिंदेंना भेटायला विधानमंडळ भवनात गेल्याच्या नंतर, म्हणजे विधान भवनात गेले होते, एकनाथ शिंदेंना ते भेटले. संजय राऊतांनी असं एक वाक्य टाकलेलं आहे की तुम्ही त्यांना भेटून गद्दारांना तुम्ही प्रतिष्ठा देत आहात. कोणाला म्हणले हे? शरद पवारांना. आणि कोण बोलतं हे? संजय राऊत. काय काळ तरी कसा सूड उगवतो बघा की ज्यांनी शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत घेतली होती त्या सगळ्या महाविकास आघाडीचं सगळं जे कडबोळं तयार झालं त्या काळामध्ये मातोश्री ते काय त्यांचा जो बंगला आहे सिल्वर ओक, ह्याच्यावरती कोण चक्रा मारत होतं? इतक्या त्या चक्रा एखाद्या निष्ठावान वारकऱ्यांनी पंढरपूरला मारल्या नसतील. इतक्या चक्रा तुम्ही मारल्या, तुम्ही ती सगळी मध्यस्थी केली, ते जे सगळा महाराष्ट्रातला राजकीय अपघात होता तो घडून आणला. एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा टांगा पलटी, घोडे फरार, तुम्हाला कळलं नाही तुमच्या हाताखालचे, तुमच्या नाकाखालून आमदार कसे गेले. बरं, ते कमी पडलं म्हणून की काय काकांचे पण गेले ना. तुम्ही ज्यांना समजून घेण्यासाठी 100 जन्म लागतील असं म्हणत होता, त्यांचे कार्यकर्ते काय आणि कसं लागले हे समजून घेण्यासाठी किती जन्म लागणार आहेत? असं ज्या काकांची परिस्थिती आहे, 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक शेवटची धुगधुगी म्हणून ते बऱ्यापैकी यश महाविकास आघाडीला आलेलं होतं. मग नंतर लक्षात आलं की हा तर अपवाद आहे. ती जी घसरण सुरू झालेली थांबायला तयारच नाही. नंतरची विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पूर्णपणे ह्यांचं पांदान वाजलं. एवढं सगळं झाल्याच्या नंतर जे स्वतः आद्य गद्दार आहेत महाराष्ट्रातले, ज्या एकनाथ शिंदेसाठी इतका आकांडव तांडव आज सुद्धा संजय राऊत करतायत. मग तुम्ही समजा की तेव्हा 1978ला सोशल मीडिया असला असता आणि पवारांनी 35 आमदार घेऊन गद्दारी करून जनता पक्षाच्या साह्यानं सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद घेतलं होतं, तेव्हा जर सोशल मीडिया असला असतं तर किती गदारोळ उठला असतं. आज एकनाथ शिंदे बाहेर गेले हे ठीक आहे, तुम्ही आरडाओरडा केला, सगळं झालं. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आली. 2024ला विधानसभेची अधिकृतरित्या निवडणूक होऊन त्यांनी 57 आमदार निवडून आणलेले, तुम्ही ज्यांना गद्दार म्हणतात, शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आणलेले आहेत. त्यांची 2-2.5 वर्षाची म्हणलं ना, मी नेहमी याचा उल्लेख करतो, त्यांची तेव्हाची 2-2.5 वर्षाची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द एकनाथ शिंदेची आणि आताची 1.5-2 सगळे म्हणून 4 वर्ष आहेत की ते प्रत्यक्ष शिवसेना ह्या पक्षाच्या प्रमुखपदी आहेत. आणि इतकंच नाही तर आपल्या पक्षाचे आमदार त्यांनी निवडून आणून परत सत्तेत बसून दाखवलेलं आहे. त्यांना भेटायला कोण गेलं? शरद पवार, की ज्यांचा सत्ता हा श्वास आहे, सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. तसं असताना सुद्धा तुमचा स्वार्थ होता म्हणून तुम्ही त्यांची मांडी जवळ केली. स्वतःचा म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्वतःपुरतं मुख्यमंत्रीपद, पोराला कॅबिनेट मंत्रीपद, जे काय आपल्या घरात त्याचे राजकीय फायदे घ्यायचे, बाकीचे तर घेतच होते ते आधीपासून, ते घेऊन टाकले. ते शेवटी 2-2.5 वर्षामध्ये सगळं आटपला ते कारभार. आता शरद पवार जे खरं तर त्याच्या आधी महाविकास आघाडीला, म्हणजे महाविकास आघाडीचं सगळं हे नौटंकी व्हायच्या आधी 2014च्या विधानसभेच्या वेळेस काय झालं होतं संजय राऊतांना आठवत नाही? भाजप 122 जागी पोहोचतो आहे, 122 जागा त्यांना मिळत आहेत. हे पाहिल्याच्या नंतर शरद पवारांनी परस्पर बाहेरून पाठिंबा दिला. देवेंद्र फडणवीसनी पहिल्यांदा सरकार स्थापन केलं, अल्पमताचं सरकार होतं ते. क्लायमॅक्स तुम्हाला पुढचा सांगतो मी, त्याचा उल्लेख फारसा होत नाही. त्या सरकारचं जेव्हा प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठराव विधिमंडळामध्ये मंजूर करून घ्यायचा होता, तो तर आवाजी मतदानाने मंजूर झालाच झाला. आणि त्याला कोणी मदत केली तेव्हा या राष्ट्रवादीच्या गटाचे, एकत्र होतं राष्ट्रवादी, तेव्हा अजित पवार होते, ते वॉकआउट करून गेले. म्हणजे आपोआपच तिथलं विधिमंडळामधलं बहुमतासाठीचा जो आकडा आहे तो कमी झाला. तिथं गरजच पडली नाही प्रत्यक्ष मतदानाची.
हे प्रत्यक्ष काकांनी जे काही केलं आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्यामध्येच शिवसेना त्या सरकारमध्ये स्थापन झाली. पण प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस शिवसेना त्या सरकारमध्ये नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरूनचा पाठिंबा न मागता दिलेला आणि प्रत्यक्ष बहुमताच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने वॉकआउट करणे, ह्या सगळ्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी अनुकूल गोष्टी राष्ट्रवादींनी केल्या. त्या राष्ट्रवादीच्या तुम्ही गळ्यात पडलात नंतर जो. किती आश्चर्याची गोष्ट आहे. किंवा सरकार स्थापन होत नाही, तुम्ही त्यांचे फोन उचलत नाहीत म्हणल्याच्या नंतर अजित पवारांनाच बरोबर घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी 84 काय तासाचं 2-2.5 दिवसाचं सरकार स्थापन केलेलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय देवेंद्र फडणवीसच्या नावाने शिव्या घालायचे ते घाला, अजूनही काही ते त्याच्या नावानं बंबा करणार. पण त्यांच्या त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री जे होते अजितदादा पवार, त्यांना परत तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन परत उपमुख्यमंत्री कसं काय केलं? म्हणजे तुम्हाला ह्या खेळ्या लक्षात नाही आल्या का? तुमच्या विरोधात केल्या गेलेल्या. भाजप आणि शिवसेनामध्ये तेढ निर्माण व्हावी म्हणूनच आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा दिला आहे, पवारांनी सांगितलेलं. आणि भाजपला टांग मारावी म्हणून तुम्हाला पाठिंबा देऊन मुख्यमंत्री केलं, हे पवारांनी सांगितलेलं. तर त्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना दोघांनाही संकटामध्ये टाकून स्वतःचे फायदे शरद पवार करून घेत होते, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अनुभवातून घेतलं. तुमचे आमदार फुटल्याच्या नंतर शरद पवार काय म्हणले होते, तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. एकनाथ शिंदे गेल्यानंतरची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आणि आज तुम्ही त्या काकांना काय सांगायला लागला? तुम्ही त्यांना भेटायला गेले म्हणजे गद्दारांना प्रतिष्ठा दे. अरे ते कायमस्वरूपी स्वतःही गद्दारी करत आलेले आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांनी गद्दारींना प्रोत्साहन दिलेलं आहे. भारतामध्ये हे स्वतः काँग्रेसचे नेते होते आणि जेव्हा तडजोडीचं सरकार करायची वेळ आली, विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार कोसळल्याच्या नंतर चंद्रशेखर यांना पाठिंबा द्या असं जेव्हा म्हणलं होतं, तेव्हा त्याच्या वेळेस काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला होता त्या एवढ्याशा सरकारला. तेव्हा काँग्रेसमध्ये कोण होतं? शरद पवारच होते ना. आणि तेव्हा चंद्रशेखरांबद्दल किती काय चांगलं असलं ते होते तर ते जनता दलातले गद्दारच. असलेलं सरकार पडलेलं होतं विश्वनाथ प्रताप सिंगांचं 1.5-2 वर्षातच. मग त्या गद्दारांच्या पाठीशी कोण होतं? शरद पवार. तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. 1996ला मी राज्यातलं बोलतच नाही तुम्हाला, मी केंद्रातलं सांगतो. वाजपेयींचं सरकार 13 दिवसाचं कोसळलं. कोणी त्यांना पाठिंबा द्यायला तयार नाही, त्यांनी राजीनामा दिला. सरकार कोणी स्थापन केलं? देवेगौडांनी. कोणी पाठिंबा दिला? काँग्रेसने. तेव्हा शरद पवार काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे वजनदार नेते होते. विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा नंतर वाजपेयीच्या काळामध्ये शरद पवारच होते. देवेगौडाच्या सरकारला पाठिंबा दिला, ते सरकार कोसळलं. त्याच्यानंतर इंद्रकुमार गुजरालच्या सरकारला पाठिंबा दिला, ते सरकार कोसळलं. हे सगळे गद्दारीचे प्रयोग चालत असताना शरद पवार काय करत होते? त्यांना पाठिंबा देत बसले होते. महाराष्ट्रामध्ये तेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार आलं होतं, ते काही स्वतःच्या बहुमताने आलेलं नव्हतं. त्यांना पाठिंबा देणारे 20-22 ज्या अपक्ष आमदारांचा गट होता, तो सगळा गट शरद पवारांच्या आशीर्वादानं तिकडे गेला होता. नंतर जे सिद्ध झालं, कारण की हे सगळे लोक सरळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच गेले. मी तुम्हाला इथे शरद पवारांनी स्वतः केलेली गद्दारी सांगत नाहीये. शरद पवारांनी कायम गद्दारांना कसा पाठिंबा दिला ते सांगतो ना. आता संजय राऊत असं म्हणतात की तुम्ही गद्दारांना पाठिंबा देता, त्याच्यावर त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून द्याल. अरे गद्दारांनाच प्रतिष्ठा दिलेली आहे त्यांनी नेहमी. म्हणून मी चंद्रशेखर यांचं उदाहरण सांगितलं. त्या सरकारच्या निर्माणामध्ये सुद्धा शरद पवारांचा हात होता. देवेगौडा असो, गुजराल असो, हे तिन्ही केंद्रातले सरकार त्यावेळेस त्याचे काँग्रेसनी पाठिंबा दिला होता. त्याच्यामध्ये शरद पवारांची मोठी भूमिका होती. गद्दारांना पाठिंबा देण्याचं फार मोठं काम स्वतः शरद पवारांनी केले. आज ते शरद पवार एकनाथ शिंदेला जाऊन भेटत असतील. त्यांचं मी परत पवारांवरती जातच नाही. त्यांचा राजकीय स्वार्थ त्यांनी साधावा. पण हे जे थयथयाट करायला लागले तिथं बसून, तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देता आहात, हे स्वतः कोण ते तपासा ना आधी. तुम्ही तुमच्या पक्षात कोण कुठले घेतलेले ते बघा ना. त्या सुषमा अक्कांचं बघा काय झालं, प्रियंका चतुर्वेदीचं बघा काय झालं. ते कुठल्या पक्षातून तुम्ही लोक गेले, मग ते कोण होते? आज तुम्ही नीलम गोरे बाहेर गेल्याच्या नंतर आरडाओरडा करतात. म्हणजे ते जेव्हा एकनाथ शिंदे बरोबर गेल्याच्या नंतर तेव्हा घेताना तेव्हा कुठल्या होत्या ते काय मूळ शिवसैनिक आहेत त्या? हे जेव्हा गद्दारांना तुम्ही भेटता आणि प्रतिष्ठा देता म्हणतात, तेव्हा बाकीचे कोण आहेत ते बघा. आणि विशेषतः ज्या करामती काकांना तुम्ही सांगायला, ते तर त्या गद्दारांचे आद्य कुलगुरू आहेत. ते गद्दार विद्यापीठाचे आद्य कुलगुरू शरद पवार, आणि त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही असं बोलता आहात. कमाल झाली. मी तर म्हणतो काळ कसा सूड उगवतो तसं येते.
ही परिस्थिती तुमच्यावर काळानेच आणलेली आहे. बघूयात आता या भेटीचे काय उल्लेख होतात ते आम्ही कॉलेजमध्ये असताना मैंने प्यार कियामधलं गाणं होतं, पहिले प्यार की पहिली चिठ्ठी साजन को दिया. शरद पवारांचं असं आहे की पहिले प्यार की दुसरी चिठ्ठी तिसरी को दिया असे ते. आता ते हे जे आहेत महान संजय राऊत यांना माहिती नाही, पवार भेटतात एकनाथ शिंदेला, पवार पाठिंबा देतात काँग्रेस बळकट व्हावी म्हणून, आणि गपचूप पवारांचा पक्ष किंवा भाजप बरोबर निघून जाईल काही आता पता नाही. आता ते शरद पवार कळायला 100 जन्म लागतात हे संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे संजय राऊतांचा सध्याचा जन्म कुठला आहे मला माहिती नाही, बहुतेक तो 100वा नसणार आहे, कारण की तसं असलं असतं त्यांना कळलं असतं पवार काय आहेत काय नाहीत ते. बघूयात त्यांचे 100 जन्म केव्हा होतात आणि संजय राऊतांना शरद पवार कधी कळतात ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.